चरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपानीमण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शेषशायी भगवान विष्णूंना नमस्कार, गोपाल श्रीकृष्णांना नमस्कार, सर्व श्रोतेमंडळींना नमस्कार, ग्रामदैवता हनुमंतराला नमस्कार। संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील आजचा अभंग क्रमांक 2609। देवाची ते खून आला ज्याच्या घरा। जगद्गुरु तुकोबराय देव ज्याच्या जवळ आला त्या जीवाचं काय काय होतंय हे सांगतात। चांगलं होतंय का वाटोळं होतंय या ओळखी सांगायल्यात। देव ज्याच्या घरी आला त्या जीवाची अवस्था काय, देवाला ज्याचा संग घडला त्या जीवाची अवस्था काय, त्याला जग मानतंय का, लौकिकता वाढते का, त्याला ऐश्वर्य प्राप्त होतंय का, त्याला वेद वाचस्पती पदवी प्राप्त होते का, अनेक प्रकारचे मुद्दे। 7 चरणाचा अभंग आहे, लांबलचक आहे पण खूप चिंतनीय अभंग आहे। अभंगामध्ये चिंतन मात्र भरपूर आहे। जगद्गुरु तुकोबरायांनी हे चिंतन मांडलं। अविचार करा, देव प्राप्त होणं हे सोपं नाही, देव मिळणं सोपं नाही। जसं नाही का, आता आपली मूर्ती आहे, मूर्तीला मूर्तीपणा येणं हे सोपं आहे का? मूर्तीला मूर्तीपणा येण्यासाठी छन्नीचे हातोड्याचे हजारो घाव सहन करावे लागतात। छन्नीचे हातोड्याचे हजारो घाव सहन करावे लागतात आणि ते घाव सहन करून शेवटी त्याची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मग त्याच्यात काय आलं, देवत्व आलं। मग त्याला आपण म्हणतो बजरंगबली की जय। आणखी जे जे मूर्त्या असतील त्या मग हे जे काही दुःख आहे तसं भक्ती करणं हे सोपी आहे, भक्ती करणं हे सोपी आहे। पण जगत आपल्याला सोपी जरी वाटत असेल तर तुकोबराय म्हणले, भक्ती नव्हे साधी भोळी, भक्ती सुळावरील पोळी। साधी सोपी भक्ती नाही, भक्ती म्हणजे सुळावरील पोळी आहे। अविचार करा, सुळावरील पोळी म्हणजे कशी आहे? सूळच आहे, लोखंडाचा सूळ आहे, गरम गरम पोळीवर बांधलेली आहे, खाली सूळ आहे। पोळी घ्यायची पण सुळावर पडायचं नाही आणि अशी उडी मारल्याशिवाय ती पोळी येत नाही। पोळी घेतली तर खाली सूळ आहे आणि नाही घेतली तर काही मिळत नाही। पोळी घ्यायला गेले की निश्चित ते पडणार आणि त्या सुळावर पडणार। सुळावर पडल्याच्या नंतर त्याचं जीवन उद्ध्वस्त होणार। तसं भगवत भक्ती करायचं म्हणलं का आधी आपल्याला तुळशीपत्र, जसं काही जण म्हणतात आम्ही आमच्या घरावर काय ठेवलं, तसं गळ्यात माळ का घालायची? घरावर तुळशीपत्र ठेवलं ठीक आहे, मग गळ्यात माळ का घालायची? या देहावर काय केलं आम्ही? तुळशीपत्र ठेवलं। या देहावर तुळशी माळच का घालायची? तुळशी माळ घालावी गळा, लावावा गोपी चंदन टिळा, मुखी नाम स्मरण माळा, आसावी की जी माय बाप
जोहार की जी माये बाप. तुळशी माळा. मग जसं हे जे विषय आहेत ती भक्ती सोपी आहे, पण सोळावरील पोळी आहे. भेटली पोळी खायला भेटली तर जमलं, आणि नाहीतर पोळी गेली आणि खाली सूळ आला. जमलं भक्तीचं वर्म साध्य झालं, आणि भक्तीचं वर्म नाही जमलं तर चुकली या वर्म फेरा पडे. एक माणूस पळत येऊ लागला. पळता पळता कोण एक काकुळती, पळता पवन गती, दुपावली अवचिती कुहा माझी पडी येला. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, कोवन एक काकुळती, पळता पवन गती, दुपावली अवचिती कुहा माझी पडी येला. एक माणसाच्या पाठीमागं वाघ लागला. वाघ लागला म्हणून तो असा पळू लागला जोरात. पळता 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 इतका जोरात पळायला, कारण काय पाठीमागं लागलं? वाघ. कुत्र मागं लागाव, वाघ मागं लागाव, साप दिसाव. ज्याला पाय उचलत नाही ते सुद्धा साप दिसले असं पळतंय का नाही? काही गोष्टी तसं कोण एक काकुळती पळू लागला. पळता पळता भुई सपाट विहीर आली आणि एकदम विहिरीच्या काठावर आला. एवढ्या जोरानं पळणारा व्यक्ती विहिरीच्या काठावर आल्यावर थांबाल का? विहिरीत पडल. शेवटी म्हणले त्याला ते पळणं ब्रेक लागलं, आणि शेवटी ब्रेक न लागल्यामुळं तो पडला. मग पडल्याच्या नंतर काय झालं? तया पळनया परवते, पळन चुकवा वया अरवते, पडावेची लागे. तिथं ब्रेक लागत नाही, त्याला पडावंच लागलं. ठीक आहे, पडला. पडल्याच्या नंतर ज्या विहिरीत पडलं ती विहीर बगार होती, पाणी नव्हतं, थोडं कमी होतं. पण त्याने एका तिथं त्या विहिरीला पारंब्या होत्या, वडाच्या पारंब्या. विहिरीमध्ये झाड निघालेलं होतं. त्यानं त्या पारंब्याला धरलं आणि लटकला. लटकल्याच्या नंतर त्या वरच्या पारंब्याला एक महुळ होतं. महुळ, त्याच्या आदळ्यानं त्या महुळाचा कांदा फुटला, आणि असा एक एक थेंब महुळाचा पडायला आहे. पण कुठं पडायला? नाकाच्या शेंड्यावर. ते मग एक एक महुळाचा थेंब असा पडल्यावर तिथून जिभेला यायला आहे. जिभेला चाटायला मऊळ. कसं मध कसं लागायला आहे? गोड. मध गोड लागायला आहे. त्यानं ते म्हणलं आता किती वेळ टांगून राहाव. वर मध चाटता चाटता वर पाहिलं तर ते वाघ उभाच. वर पाहिलं तर वाघ, आणि खाली उडी मारावं म्हणला तर खाली एक मोठा नाग होता. खाली नागोबा आणि वरी वाघोबा. खाली नागोबा आहे आणि वर वाघोबा आहे. मधात मध मिळायला आहे, पण कसा आहे तो? गोड आहे. मधला मध गोड आहे, पण खाली उडी टाकावं तरी नाग आहे, आणि वर जावं तरी. भक्ती तशी कठीण आहे. भक्ती तशी कठीण आहे. तुम्ही यायच्या आधीच गेलं ते निघून. त्याचा तर दृष्टांत आहे आपला. असं म्हणून ही भक्ती कठीण आहे. आणि जो भगवत भक्त आहे का, मी मागे तुम्हाला एक वेळेस सांगितलं, गतिरोधक कोण्या रोडला जास्त असतात? चांगल्या रोडला जास्त असतात. अडथळे जास्त भक्ताला येत असतात. जगात त्रास जास्त कोणाला होतो? भगवत भक्ताला. परीक्षा कोणाची होत असते? भक्ताचीच. लोखंडाची परीक्षा होत नाही, सोन्याची परीक्षा होते. मग भक्ती करत असताना भगवान म्हणतात याची पाहूच द्या परीक्षा. हा रोज देव 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 करायला आहे. उठल्या बसल्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बरं, वटातून करायला का पोटातून करायला ते पाहू द्यायचं. त्याला एकच धंदा, दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पुवाडे. ज्याला रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. ज्याला रात्र न कळत नाही, दिवस कळत नाही, अंगी खेळे दैवत हे. म्हणजे त्याच्या वाणीला काय आहे? भगवंताचं नाम आहे.
मग अशी ज्याची भक्ती आहे त्या भक्ताच्याच पाठीमागं देव लागतो. तर आपलं म्हणणं एक पूर्वीचं, करडीला किडा नाही आणि वक्त्याला मरण नाही. करडीला कीड नाही आणि वक्त्याला मरण नाही, आणि चांगल्याची बेजारी झाल्याशिवाय राहत. बरं मला सांगा, भक्ताची बेजारी व्हावं का? भगवत भक्ती करायला पण त्याची बेजारी व्हावं का? पण विचार करा, सगळ्यात जास्त बेजार असल तर भक्तच असतात. कारण सत्य परेशान आहे लेकिन पराजित नाही. सत्य परेशान असतंय पण पराजित कधी नसतंय, हे मात्र तेवढंच खरं आहे. फक्त त्या सत्याला धीर धरावा लागतो. धीर सोडायचा नसतो. तुकोबारासुद्धा म्हणेन, आता काय धीर देऊ या मना, ऐशे नारायणा प्रेरिले ते पाहिजे. धीर धरावा लागतो. मग ते धीर धरत असताना त्या भक्ताची कशी अवस्था होत असते? भक्ती करत असताना देव त्याच्या मागं लागत असतो. किती मागं लागतो? तर त्याला ताटातला घाससुद्धा खाऊ देत नाहीत, झोपसुद्धा घेऊ देत नाहीत, बसायला गेलं तर बसू देत नाहीत, जगात फिरायला गेलं तर जग चांगलं म्हणत नाही, कुटुंबात त्याला किंमत नसते. हे फार महत्त्वाचं आहे बरं. जो भगवत भक्ती करतो का त्या व्यक्तीला कुटुंब मानत नाही. जिथं कुटुंबच मानत नाही तिथं गल्ली मानल का? जे गल्ली मानत नाही तिथं गाव मानल का? पण एकदा देवानं कृपा केली का त्याला जग मानतंय. पण सुरुवातीला विरोध कुठून असते? कुटुंबातून विरोध असतो. हो, फार सुंदर सांगितलं तुम्ही. कुटुंबातला का विरोध असतो? आमचे जाधव महाराज म्हणाले, तुम्ही झाले महाराज, घरचे सगळे नाराज. होऊ द्या नाराज, काही हरकत नाही. नाराज होतातच, कारण त्याचे अनुभव आम्ही भोगलेत. ते अनुभव भोगूनच उपभोगूनच आम्ही इथपर्यंत परत साधना चालली. ते उपभोगलेत अनुभव. मग हे दुःख का पाठीमागं लागतंय? तर त्या भक्ताची, जशी मी अगोदर तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं मूर्तीचे, तर दगडाची मूर्ती झाली पण हजारो घाव त्यावेळेस मूर्ती झाली, सोसावं लागली त्यावेळेस मूर्तीचं रूप आलं तिला. तसं दुःख पेलून 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 दुःख भोगून भोगून एवढ्या दुःखामध्ये, संकटामध्ये ज्याचा निर्धार टळत नाही, नेमान तळे निर्धारी पडता जड भारी, नेमान टळे निर्धारी. कितीही संकट येऊ द्या, तो त्याच्या साधनेपासून परावृत्त होत नाही. नाहीतर आपल्याला उगाच चालता चालता ठेस लागली, जाऊ द्या माहीत पोथीनं काय चांगलं केलं, मी रोजही चालली, देवाला कळू नये का मला ठेस लागली? भगवंत तिथं परीक्षा घेतो. पडता जड भारी दाशी आठवावा हरी. जड असो का भारी असो, दुःख असो का सुख असो, भक्ताचा स्वधर्म काय आहे? भगवंताचं चिंतन करणे. मग सुखच देवाने दिलं, सुख के सब साथी. सुखामध्ये तर सगळेच भजन करतात. म्हणजे जो सुखात भजन करतो, जो दुःखात भजन करतो आणि जो अंतकाळात भजन करतो, सुखावसाने दुःखावसाने देहावसाने, सुखात दुःखात अंतकाळात. मग असा जो भजन करणारा, किती संकट येऊ द्या, ते त्याचं कर्म सोडत नाही. मग असा जो निष्ठावंत भक्त आहे का त्याच्या पाठीमागं देव संकट धाडतात. किती संकट धाडतात? पांडवाच्या पाठीमागं कमी संकट होते का? पांडवाच्या मागं किती संकट होते, तरी पण कुंती मातेने शेवटी देवाला काय मागितलं? मोठमोठाले संकट आमच्यावर येऊ द्या. तसं तुकोबराय म्हणतात, देव ज्याच्या घरी आला त्याची ओळख सांगू लागले. देव ज्याच्या घरी आला त्याची ओळख सांगू लागले. मग ती ओळख काय? पहिली ओळख काय सांगितली? देवाची ते खूण आला ज्याच्या घरात.
त्याच्या पडे चिरा संसाराशी. देवाची ओळख सांगताना देव ज्याच्या घरी आला त्याचा संसार उद्ध्वस्त होतो. मग आपल्याला संसार उद्ध्वस्त करायचा का? तुम्ही म्हणता महाराज त्याच्या तुम्हीच भजन करा. देवाची ते खून आला ज्याच्या घरात त्याच्या पडे चिरा. चिरा म्हणजे त्याचा संसार काय होतो, त्याचं आपल्याला असं वाटत असेल संसाराला काहीही त्या ठिकाणी पुरत नाही. सर्व त्याच्या व्यवहाराच्या संसारामध्ये काही पुरत नाही. आणि परमार्थाच्या संसारामध्ये त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. संसार आपण कशाला म्हणतो? आपला व्यावहारिक अर्थ संसाराचा घरदार पत्नी मुलं बाळ याचं नाव संसार. ही व्यावहारिक भाषा झाली. पण अध्यात्माची जर विषय घेतला तर घरदार लेकर बाळ याला संसार नाही म्हटलं. अध्यात्माचा विचार केला तर जन्म आणि मृत्यू याला संसार म्हणतात. आगा उपजने आणि मरणे, उपजने आणि मरणे, जन्म आणि मृत्यू. ज्याचं जन्म मृत्यूचं चक्र थांबत आहे, ज्याचं जन्म मृत्यूचं चक्र बंद झालं त्याची ओळख आहे, त्याच्याकडे देव आला. हो, जन्म मृत्यूचं चक्र बंद झालं की हरिरूप झाला. आणि जो हरिरूप झाला तो पुन्हा नाही जन्म आला. मग आता विचार करा, ज्याचं चक्र थांबत आहे त्यासाठी किती चांगलं आहे. मग देव यावं का नाही, आपल्या घरी यावं का नाही. पण संसाराच्या बाबतीत जर देव आला का त्याच्या संसाराला मिठाला पीठ लागू देत नाही. संसाराच्या बाबतीत जर व्यवहाराचा विचार घेतला तर त्याला खाऊ देत नाही. नामदेव महाराजांचा विचार करा, जगद्गुरु तुकोबरायांचा विचार करा, आणखी साधू संतांची आपल्याला उदाहरणं देता येतील. तर ते उदाहरणं जर देता येतील आपल्याला, पण ते उदाहरणं दिल्याच्या नंतर ज्याच्याकडं देव आला त्याला दुःख भोगावं लागलं आधी. जने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. जगद्गुरु तुकोबरायाला समाजानं निंदा केली, आतोनात छळ केला. हे छळ करण्याचं, निंदा करण्याचं, देवाची ते खून आला ज्याचा घरा. जग त्याचं छळ करतो, समाज त्याचा छळ करतो, कोणी त्याला चांगलं म्हणत नाही. तुकाराम महाराज आपण कधी म्हणालो? आता. त्या काळात तुकाराम महाराजाला तुकाराम महाराज हा शब्द कोणी वापरत? येडं तुक्या म्हणायचे, येडं तुक्या. आज तुकाराम महाराज हे का वाटलेत आपल्याला? तर त्यांनी ते दुःख भोगलं म्हणून आज ते जगद्गुरु. तो पहिलेच जगद्गुरु तुकोबराय होते, पण त्या काळात कळले नाही. कोणती गोष्ट आहे तिचं महत्त्व त्यावेळेस कळत नाही. जोपर्यंत हे शरीर आपलं चालतं बोलते तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला कळत नाही. व्यक्ती आपली चालती बोलते तोपर्यंत त्या व्यक्तीची किंमत कळत नाही. ज्या वेळेला आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून निघून जाईल त्यावेळेस त्या व्यक्तीची किंमत कळते. आपली वस्तू आपल्यापासून गेल्याच्या नंतर तिची किंमत कधी कळते? ती गेल्यावर. देह गेल्यावर मग किती पश्चात्तापित करीत बसलं तर त्याचा काही उपयोग आहे का? मग त्यासाठी जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं, देव ज्याच्या घराला आला त्याच्या संसाराला काय पडला? चिरा. संसार त्याचा काय होतंय? मग घराला पाहायला गेलं तर कधी पन्हाळ्याच लागलेल्या, घराला पाहायला गेलं तर कधी पन्हाळ्याच लागलेल्या. कारण का? दुसऱ्या चरणात सांगतात, देवाची ते खून करावे वाटोळे, आपणा वेगळे राहो निधी. ज्याला देव आवडतो त्याला संसार आवडत नाही. ज्याला खरंच देव अंतःकरणातून देव ज्याला आवडतो का त्याला संसार आवडत नाही.
मग संसारात नाही राहिलं, संसाराचं वाटोळ झालं का नाही? तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, काय सांगायच्या? जातो पंढरीशी वेडा माझा. ओ तुकोबऱ्याची पत्नी सांगायची, येडं निघालं पंढरीला. कारण कोण बोलले याचं सांगता येत नाही. बरं घरात मी तुम्हाला परवा 2 दिवसाखाली सांगितलं, कोण बोलल हे सांगता येत नाही. घर फिरलं की घराचे वासे फिरत असतात. कोण बोलल हे सांगता येत नाही. लहान लेकरू सुद्धा बोलल, लहान न कळतं लेकरू सुद्धा बोलतंय. पण हे कधी बोलतंय? आपलं चक्र बदललं ना बोलते. मग देव त्याला असं करतंय, संसारात मन लागू देत नाही. नामदेव महाराजांचं तेच होतं, उठावं घरातून आणि मंदिरात येऊन बसावं. घरादाराचा त्याला काय नव्हता, विशेष नव्हता. मग उठावं मंदिरातून, घरून उठावं मंदिरात बसावं, घरून उठावं मंदिरात बसावं. नामदेव महाराजांची आई म्हणली, नाम्या अरे अरे लोकाचे लेकरे संसार करीती, आमुची फजिती केली नाम्या. आमची फजिती केली तू. लोकाच्या लेकराकडे पाय, तुझ्या बराबरच्या लेकराचे लग्न झाले, लेकरं बाळ झाले, धंद्याला लागले, टामटूम आहेत, खाऊन पिऊन. आणि तू काय नाही, उठलं की गळ्यात टाळ, विठ्ठल 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 करीत बसलास. आमच्या कुळात असं लेकरू आज याच्या आधी जन्मलंच नाही. आमचे कुळी नव्हते आईशे, हेच पिशे निवडले. हेच पिसं जन्माला आलं. याच्या अगोदर पिशे नव्हते का? असं पिसं जन्माला आलं नाही. म्हणून भक्ती करणं, भगवत भक्ताला जगाचे तर शब्द मी सांगितलं, पण आधीच शब्द कोणाचे असतात? घरचे. मग हे शब्द आहेत. मग हे शब्द असताना मग त्यासाठी देवाचे ते खून करावे वाटोळे. वाटोळं म्हणजे त्याला काही जीवनातून नष्ट करायचं असते का देवाला? जो देवाला आवडतो किंवा ज्याला देव आवडतो, देवाला त्याला आपल्यापासून दूर जाऊ द्यावं वाटत नाही. नामदेव महाराजाला देवाला दूर जाऊ द्या वाटत होतं का? नाही. पण नामदेव महाराजांचा संसार इतका रोज देवाच्या जवळ, रोज देवाच्या जवळ. पण नामदेव महाराजांच्या घरी काय होतं? नामदेव महाराजांनी सांगावं, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्रे घर राखीती, नांदणू काहीशी सांगा. नामदेव महाराजांची परिस्थिती सांगतो. नामदेव महाराजाकडे एकदा चोर आले चोरी करायला. चोरी करता यायला माहीत नव्हतं हे घर नामदेव महाराजाचंच आहे. हिवाळ्याचे दिवस होते. चोरी करता करता निघाले, म्हणजे चला आता इथूनच सुरुवात करू. आणि ते घुसले नामदेव महाराजांच्या घरात. एवढी कडाक्याची थंडी, यायला पांघरायलाच काही नाही. ज्याला पांघरायला काही नाही. मुलं किती आहेत? नारा विठा गोंदा महादा. 4 लेकरं आहेत. 2 लेकरं नामदेव महाराजांच्या आईजवळ 2, नामदेव महाराजांच्या पत्नीजवळ 2 आणि नामदेव महाराजाजवळ 2. आणि त्यावेळेस हे चोर दारात आले. इकडं पाहिले तुम्ही, इथं तर काही दिसणार. तितक्यात ते नारा विठा त्याच्या आईला म्हणतात, आई खूप थंडी वाजायली, आई खूप थंडी वाजायली. नामदेव महाराज इकडून सांगतात, तर त्या अरे नारा इठा उघडे झाले, त्याच्या अंगावर आणखी घुसकट टाक, पांघरून टाक म्हणले का? काय टाकायचंय? घुसकट. घुसकट टाका त्याच्या अंगावर, तनस टाका त्याच्या अंगावर. त्याला काय व्हायली? थंडी वाजायली. आणि हे ऐकायले कोण? चोर. चोर म्हणले, ज्याचे लेकरं कडकडक वाजायली थंडीमध्ये, ज्याच्या लेकराला पांघरायला नाही, तर त्याच्या घरात काय असेल हो? चोरायनं त्याच्या अंगावरले पांघरून घेऊन तिथं त्याच्या अंगावर टाकले, निघून गेले.
ही संसार कोणाचा आहे? नामदेव महाराजाचा. आता विचार करा, ज्या एवढ्या दुःखात संसार भोगला आणि त्यांनी देव आपलासा केला. आता आपल्या संसाराचं तर काय सांगावं तिथं वर्णन. आपल्याला तर कोणतंच दुःख नाही, कोणतंच. त्याच्या अंगाला कपडा मिळायचा नाही, धोतर नेसायला मिळायचं नाही बाबा त्याला. पोतं फाडून गुंडाळीत होते, पोतं. रक्त्याची लंगोटी सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. करदुडा कशाचा? दिवाळीला करदुडा कशाचा आला? सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी, आणि काय तर म्हणजे देवाचे भक्त. आणि याची अवस्था अशी. त्याच्यानं तुकोबरा म्हणले, देवाची ते कोण आला ज्याच्या घरा, आणि त्याच्या पडी चिरा संसाराची. देवाची ते कोण करावे वाटोळे, आपणा वेगळे रावणे दे. दुसरी गोष्ट मुद्दा देवाचा आहे, तो नाशवंत संसारातील आसक्ती काढून घेतो. तो परमात्मा देवाची ते कोण करावे वाटोळे. संसार हा नश्वर आहे. नश्वर संसारावर माया जास्त आपली त्या संसारावर आहे. मग नश्वर संसारावर जर आपली आसक्ती असली तर आपल्याला भजन होणार नाही. म्हणून संसाराविषयीची आसक्ती परमात्मा काढून घेतो. आणि मग संसाराविषयी त्या जीवाला काय वाटते? संसार हा तुच्छ वाटतो. आणि संसार तुच्छ वाटल्यामुळं परमात्मा सत्य वाटतो. म्हणून त्याला प्रमाण महत्त्वाचं आहे बाबा तुमचं. म्हणून त्या जीवाला देव आपला असं वाटतो. जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड, धरोनी भजनाची चाड नित्यनेम आदरे. सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी. मोक्ष येईल सुखे नामस्मरता आदरे. मग ज्याला परमार्थाची चाड आहे का, मग अशा जीवाला या नाशवंत संसारापासून त्याची आसक्ती दूर करतो परमात्मा, आणि त्या देव भक्ताला आपल्याजवळ आणतो. मग या भक्ताचा रात्रंदिवस कुठं असतो? तो चोखोबा महाराजांची अवस्था सांगायची असत तर चोखोबा महाराजांचं रात्रंदिवस चिंतन कुठं होतं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कारण आपणा वेगळे राहो निधी. चोखोबा महाराज त्याच्या पत्नीची डिलिव्हरी होणार आणि त्याला वारीला जायचं होतं. त्यांच्या पत्नीनं सांगितलं, तुम्ही वारीला, तुम्हाला नका जाऊ म्हणलं तरी थांबणार, आणि जा म्हणलं तरी जाणारच आहेत. वारीला जा तुम्ही, पण तुमच्या बहिणीला कमीत कमी घरी तरी आणून ठेवा, कारण माझी डिलिव्हरी आता जवळ आली. ठीक आहे म्हणले, आणतो. बाईलाच घेऊन येतो आधी जाऊन. बहिणीला आणायला निघाले आणि पंढरपूरला गेले. आता काय करावं? आपणा वेगळे राहो नेदी. निघाले बहिणीच्या आणायला आणि गेले पंढरपूरला. मग आता अशा लोकांचं अवस्था विदेही झालेली होती त्यांची. कारण संसारावरली आसक्ती त्याची काय झाली ती? फक्त दिसायला कशात होते? ते संसारात होते. दिसायला फक्त शरीरानं संसारात होते, पण चित्तानं देवाच्या जवळ होते. शेवटी भगवंताला काळजी पडली. हे बहिणीला आणायला निघालेला होता, बहिणीला तर आणलं नाही, पण हे इथं येऊन बसला. उद्या काही बरं वाईट झालं तर? याच्या घरी डिलिव्हरी नाही बरोबर झाली, काही झालं, अघटित घटना घडली तर लोक कोणाला बोलतील? कोणाला बोलतील? नाही, देवाला बोलतात. आमच्या गिरी महाराजांना तरी सांगितलं, देवाला बोलतात. देवाला बोलतात का? अहो रात्रंदिवस भजन करतात ना, कुठे गेला तुमचा देव? शेवटी लोक देवाला दोष देतात. भगवंत स्वतः चोखोबराची पत्नी झाली, त्याच्या घरी गेले, सगळी सामग्री घेतली. कशाची? तिथं काही होतं का याच्या घरी? चोखोबराच्या घरी काही नव्हतं.
गूळ, साखर, तूप, रवा, आणखी काय काय भलं लगे मोठं गाठोडं घेतलं आणि ते डोक्यावर गाठोडं घेतलं जगाच्या मालकानं. आणि तो जगाचा मालक सगळे वारकरी पंढरपूरमध्ये आणि जगाचा मालक चोखोबा महाराजांच्या घरी. तिथं गेल्याच्या नंतर आवाज आला, बाई दार उघडा, वहिनी वहिनी उघडा दार, हक्का मारी. दार उघडून पाहिल्या पाहिल्या दिव्य स्वरूप दिसलं. बरे झाले बाई देवाने धाडिले, पती माझे गेले कुणीकडे. बरं झालं बाई तुम्हाला देवानं धाडलं समजावं, आमचे मालक तिकडंच येणार होते, कुणीकडे गेले. बहिणी बाई जाऊ द्या ना, वहिनी दादा कुठं जाईल, जाऊन कुठं जाईल, पंढरपूरला. हे कोण म्हणायले? देवच म्हणायले. माझा दादा कुठे जाईल, जाऊन पंढरपूरला. वारकरी हरवला तर कुठं सापडाव? मंदिरात. आणि मुसलमान हरवला तर मस्जिदीमध्ये सापडाव. फकीर हरवला तर मस्जिदमध्ये सापडाव आणि वारकरी हरवला तर मंदिरात सापडाव. तसं म्हणजे माझा दादा जाऊन कुठं जाईल, पंढरपूरला. आणि तेच पंढरपूरचं ब्रह्म यांच्या घरी आलं, डिलिव्हरी झाली. कारण मी हे सांगायचा मुद्दा आपल्याला की भक्ताचं काम तो परमात्मा करतो, त्या देवा भक्ताला आपल्यापासून अलग राहू देत नाही आणि संसारावर आसक्ती त्याची बसू देत नाही. म्हणून देवाची ते कोण करावे वाटोळे, आपणा वेगळे राहुनी दी. तिसऱ्या चरणात सांगतात, देवाची ते खूण गुंतोनी दी आशा, ममतीच्या पाशा शिवनी दी. ज्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, आस भय चित्ता दुरावला मान, ज्याला किंवा चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. ज्याला आशाच राहू देत नाही परमात्मा. कशाची? देवाची खूण अशी की त्या जीवाला ज्याच्या मनातील सर्व आशा नाहीशा झालेल्या आहेत, ममतेच्या गोष्टीत बद्ध होत नाही, त्याला देवाची प्राप्ती झाली असं समजावं. माणूस ओळखायचा कसा? ही भक्तच आहे हे ओळखायचं कसं? किती दिलं तरी बाबा नाही. तुम्ही काय करा, आता आम्ही कीर्तनाला गेलो तरी किती आम्हाला दिलं तितकं घेऊन निघाव. नाही, तुम्ही काय करा, ही कमी झाली हो जरासे, 500 रुपये आणखी वाढवा. मग आणखी ते 500 टाकले. नाही, एक काय काम करा तुम्ही, एकदा गाडीला 200 रुपये द्या, वाढवत